राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि 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 हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण पुढं सरकून बसा आजी पुढं 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 चिकटून या जय जय राम उठा जय जय राम कृष्ण हरी जय राम हरि जय जय राम कृष्ण हरी पुढं बसा जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवोनिया करकटेवरी ठेवोनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवोनिया करकटेवरी तुलसी हार गळा कासे पीतांबर तुलसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची धान आवडे निरंतर हेची धान तुलसी हार गळा कासे पीतांबर हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची धान आवडे निरंतर हेची धान मकर कुंडले तळपती श्रवणे मकर कुंडले तळपती श्रवणे कंठी कौस्तुभमने विराजित कंठी कौस्तुभमने विराजी मकर कुंडले तळपती श्रवणे मकर कुंडले तळपती श्रवणे कंठी कौस्तुभमने विराजित कंठी कौस्तुभमने विराजित तुलसी हार गळा कासे पीतांबर 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 आवडे निरंतर हेची धान आवडे निरंतर हेची धान हार गळा कासे पीतांबर तुलसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर
तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुझे हरे गळा कासे पितांबर तुझे हरे गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे जान आवडे निरंतर हेचे ध्यान तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे विढोबार खुमाई विढोबार खुमाई विठोबार खुमाई जय जय विठोबार खुमाई हरि हरि विठोबार खुमाई जय जय विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई जय जय विठोबार खुमाई 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 जय जय विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई लोचने लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने तुका झाले वो साधने तुका झाले वो साधने साधने तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा सुख झाले वो साधने सुख झाले वो साधने साधने तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा सुकृताचे जोडे म्हणून विठ्ठली
सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवाय रखुमा देवी वर रखुमा देवी वर विठ्ठल बरवा माधव बरवा जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम ही कुळदेवी केली ठावे संताने केली ठावे संताने केली ठावे संताने पुढीची हे कुळदेवी केली ठावी संताने केली ठावी संताने केली ठावी संताने बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटे उगविलो संकटे उगविलो संकटे परवे झालो शरण गेलो उगविलो संकटे उगविलो संकटे उगविलो संकटे आणला ही रूपाबळे करून खडे हरिदासी करून खडे हरिदासी करून खडे हरिदासी अनिला रूपाबळे करोनी खरे हरिदासी करोनी खरे हरिदासी करोनी खरे हरिदासी बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटे उगविलो संकटे उगविलो संकटे परवे झालो शरण गेलो उगविलो संकटे उगविलो संकटे उगविलो संकटे कामने समागमे नाचू प्रेमे लागलो नाचू प्रेमे लागलो नाचू प्रेमे लागलो कामने समागमे नाचू प्रेमे लागलो नाचो प्रेमे लागलो नाचू प्रेमे लागलो बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटे उगविलो संकटे उगविलो संकटे झाले शरण गेलो उगविलो संकटे उगविलो संकटे उगविलो संकटे बार खुमाई बार कुमारी बार खुमाई टाळ टाळ हो बार खुमाई बार बार खुमाई बार कुमारी हो बार खुमाई बार कुमारी हो बार खुमाई बार बार कुमारी खुमाई बार कुमारी
कुल दे आ कुळीचे कुळ दे कुळ दे केले ठावे शरण गेलो शरण गेलो परवे झालो शरण गेलो शरण गेलो
गविलो संकट वो गविलो संकट ये रे वो गविलो ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय, नारायण गिरी महाराज की जय, अरबंगनाथ भगवान की जय। विठला 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 विठला। कुळदेवी केली ठावे संतानी, बर्वे झालो शरण गेलो उगविलो संकटी। बळे करोनी खळे हरिदासी, बर्वे झालो शरण गेलो उगविलो संकटी। तुका मने समागमे नाचो प्रेमे लागलो, बर्वे झालो शरण गेलो उगविलो संकटी। समचरण सरोजम सान्दनीलाम्बुदाभं, जगननीतपानिं मण्डनं मण्डनानां। तरुण तुलसीमाला नकंदरम कंजनेत्रम, सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग
पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांचा कृपा जाणे कथेचा विसारू बाबाजी सद्गुरुदास तुका हे दुसरे चरण त्यांच्या कृपा दाने कथेचा विचार बाबा सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका शुक्लम ब्रह्म विचारसार परमा मध्यम जगद्व्यापिनी विना पुस्तकधारिणी भेदाम जट्टंधगारापहा हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वंदे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदा शारदां महायोगपीठे तटे भीमरत्यां पुण्डरीकाय धातुमुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागं पानो महासायतचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभू जय जय माखन चोर जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारोनी आता कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतानी बर्वे झालो शरण गेलो उगविलो संकटी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला ते अखंड जिजीवणारे वितराग संपन्न पंचमेत निर्माते महाराष्ट्रभूषण देवनिवासी जगद्गुरु जगदवंदनीय सकलकंठभूषित ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा चारचरणाचा कुळाचं कुळदैवत असणारी देवी त्या देवीची यथार्थ स्वरूपाची ओळख करून देणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगावर यथामती यथावकाश जशी जमेल अशा प्रकारे आपल्या नियोजित वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात। सेवेपूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा, चैतन्य अडवंगनाथ संस्थान या भामानगर या संस्थानवर धर्मनाथ बिदेचा हा उत्सव नारायणगिरी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने अरुणनाथ गिरीजी महाराजांच्या मार्गदर्शनाने आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने सुरू असणारा हा बिजेचा धर्मनाथ बिजेचा उत्सव आणि या उत्सवातील ही कीर्तनाची सेवा महाराजांच्या प्रेमामुळे तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आलेला आहे। त्यानिमित्तानं मृदंगाचार्य महाराज, गायनाचार्य हरिभक्तपरायण आमचे प्रकाशजी महाराज, संगीत विशारद आमचे शेळके महाराज, प्रकाश महाराज आणि हरिभक्तपरायण आमचे संतोषजी महाराज, मृदंगाचार्य हरिभक्तपरायण संतोष महाराज, माझ्याबरोबर आलेले आमचे चरणदादा आणि सगळी टाळकरी मंडळी, साऊंडवाले दादा, गजर हरिनामाचं यूट्यूब चॅनलवाले दादा आणि तुम्ही सगळे श्रोते मंडळी, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात। विठ्ठला सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे, ऐकायला येतं ना व्यवस्थित? हां, सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे। जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगामध्ये कुळाचं कुलदैवत असणारी देवी, त्या देवीची यथार्थ स्वरूपाची ओळख महाराज म्हणतात आम्हाला संतांनी करून दिली। कुळीची ही कुळदेवी केली ठावी संतांनी, मुळात ती देवी आम्हाला प्राप्त होती पण अज्ञानामुळे तिचं ज्ञान आमच्या ठिकाणी राहिलं नव्हतं आणि ते ज्ञान आता आम्हाला संतांनी करून दिलं। ज्ञान करून दिल्यामुळं काय झालं? बरं झालं। काय बरं झालं? बरवे झालो शरण गेलो। ज्ञान करून दिल्यामुळं आम्हाला त्या देवीला शरण जाता आलं आणि शरण गेल्यामुळं संकटातून मुक्तता झाली, उगविलो संकटी। बरं, या देवीला देवाला साधू संतांनी आग्रह धरून नावारूपाला आणलं। देवाला आणावं लागतं, तुम्हा आम्हाला यावं लागतं। संत आपल्या इच्छेने येतात आणि आपल्या इच्छेने जातात। आणिला ही रूपा बळे करोनी खळे हरिदासी, निर्गुण निराकार असणारा परमात्मा त्याला सगुण साकार व्हायला भाग पाडलं संताच्या आग्रहाने। जे पाठ येते बोला अव्यक्त निराकार, बोला नाही जा आकार, जेथोनी चराचर हरिशी भजे, रंग नाही रूप नाही, थोडा आवाज कमी करा, नाही वर्ण छाया बेस कमी करा, निराकार निर्गुण तुचे रघुराया।
ज्याला आकार उकार मकार चकार रंग रूप वर्ण छाया काहीच नव्हतं असा असणारा परमात्मा, आकाराला उकाराला मकाराला रंगाला रूपाला वर्णाला छायेला ज्यांनी आणला त्यांना म्हणतात संत. पण तो सहजासहजी नावारूपाला आला नाही. मग करोणी खळे हरिदासी, साधू संताला त्याच्यासाठी आग्रह धरावा लागला. आणि देवापुढं संतांनी आग्रह धरला की अहम भक्त पराधीना, हा भगवंत भक्ताच्या अधीन आहे, म्हणून देवाला नावारूपाला यावं लागलं. आणि नावारूपाला आल्यामुळं आला नावारूपा तुका म्हणे झाला सोपा, भजन सोपं झालं. या सर्व गोष्टीचा आनंद महाराज म्हणतात माझ्या जीवनात झाला. थोडा ट्रबल द्या. कोणत्या कोणत्या गोष्टीचा आनंद झाला? माझ्या कुलदैवताची ओळख मला संतांनी करून दिली. ओळख झाल्यामुळं शरण जाता आलं, शरण गेल्यामुळं संकटातून मुक्तता झाली. देव नावारूपाला आल्यामुळं शरण जाणं सोपं झालं. या सर्व गोष्टीचा आनंद माझ्या जीवनात झाला. आणि तो आनंद व्यक्त करण्यासाठी मी संताच्या समागमामध्ये गेलो आणि माझा आनंद नाचून प्रगट केला. तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो. महाराज म्हणले इथं नाचणं सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे. गाये नाचे उडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने नाचू कीर्तनाचे रंगे, ज्ञानदीप लावू जगे कीर्तनाचे नि नटनाचे, नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. इथं नाचणं सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे. कोणी म्हणाल महाराज नाचा वाटतं पण गिऱ्हाईक धड नाही ना, आहे का नाही? घरी गेल्यावर जर म्हणलं लय संतीन झाली होती भीती वाटते ना. काही म्हणतील महाराज मालक चांगले, आमच्या गावचे लोक चांगले नाही. लोक काय म्हणतील एवढ्या वाक्यामुळं जीवनातले बरेचसे स्वप्न अपुरे राहतात, आहे का नाही? लोक काय म्हणतील? आता इथं जर म्हातारी बाई उभी राहिली आणि पावली खेळायला लागली तर खाली बसलेल्या बाया दम धरतील का? खाली बसलेल्या बाया मा या डंगरीला काय करायचं या वयात बोलतील ना, असं बरोबर आहे का नाही? पण महाराज म्हणले तुका म्हणे तुम्ही ऐका वचन, तेजोनिया जन भक्ती करा. परमार्थ करताना जगाचा विचार कराल तर होणार नाही. परमार्थ करताना देवाचा विचार करून करायचा आणि संसार जगाचा विचार करून करायचा. परमार्थ करत असताना आपल्यापेक्षा पुढं काय आहे हे पाहिलं पाहिजे आणि संसार करताना आपल्यापेक्षा मागं कोण आहे हे पाहिलं पाहिजे. भजन कीर्तनामध्ये लाजायचं नाही. लाज भय शंका दुराविला मान, नकळे साधन या परते, नकळे साधन या परते. लाज भय शंका दुराविला मान, नकळे साधन या परते, नकळे साधन या परते. लाज भय शंका दुराविला मान, मानाची पण अपेक्षा परमार्थात करायची नाही. अमानी मान दो मान्यो लोक स्वामी त्रिलोक ध्रुक. मी अमानी आहे, लक्षात येते का? मान दंभ चेष्टा येतो शुकराची विष्ठा. हे फार परमार्थात महत्वाचं आहे बरं का. परमार्थात येऊन जर मानाचीच अपेक्षा असेल तर आपल्याला परमार्थाचं काहीच फळ मिळू शकत नाही. परमार्थ हा मान सोडण्यासाठी आहे आणि धडपड तर मान मिळवण्याचीच चाललेली आहे. लक्षात ठेवा बरं का. म्हणून महाराज म्हणजे इथं नाचणं सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे. मीराबाई राजपूत समाजातल्या राजघराण्यातल्या राजाची पोरगी होती, पण भजनात नाचायला लाजली नाही. मीरा दीवानी हो गई रे मीरा मस्तानी हो गई, मीरा दीवानी हो गई रे मीरा मस्तानी हो गई. राना की रजधानी छोड़ी लोक लाज सब तोड़ी, मैं तो ऐसी भई बवरिया हो. मेरा दीवानी हो गई रे मेरा मस्तानी हो गई. तेरे बंसी पे जाऊं बलिहार रसिया, मैं तो नाचूंगी तेरे दरबार सिया, मैं तो नाचूंगी तेरे दरबार सिया. नाचूंगी 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 नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी. नाचूंगी 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 नाचूंगी, नाचूंगी 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 नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी.
हरि गुण गावत नाचूंगी रे, हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी नाचूंगी. पण कसं हरिगुण बोला, हरिगुण गावत 90 लावत नाही हा. हरिगुण गावत पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. मैं तो अपने नारायण की, है ना, मैं तो अपने नारायण की दासी रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. मैं तो अपने नारायण की दासी रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. मीराबाई नुसतं नाचल्या नाही, पायात घुंगर बांधून देवासाठी नाचले आहे की नाही. मग इथं नाचणं सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे. फक्त ते नाचणं देवासाठी असावं आणि त्याच्यात प्रेम असावं. तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे. आपलंही नाचणं आहे बरं का, बोलत चला पुरुष मंडळ, आपलंही नाचणं आहे, पण त्याच्यात प्रेम असेल का नाही शंका आहे. निवडून आलेली पार्टी पडलेल्या पार्टीच्या दारात नाचते, प्रेमानेच ना का खुन्नस खुन्नस. हे नाचणं आहे पण तिरस्काराचं आहे. लग्नात नवरदेवाच्या पुढं पोरं नाचतात, त्या नाचण्यात प्रेम आहे का नाही. टाकलेली असते ती जिरवायची असते, हे मस्तीचं नाचणं आहे. निवडणुकीतलं नाचणं तिरस्काराचं, लग्नातलं नाचणं मस्तीचं आणि परमार्थातलं नाचणं भक्तीचं. इथं भक्ती माता स्वतः नाचण्यासाठी प्रवृत्त करत असते. भागवतामध्ये श्लोक आहे, ननर्त मध्ये त्रिकमेव तत्र भक्ती सुतो तो तरुणो गृहीत्वा प्रेमैक रूपा सहसा विराजित. स्वतः भक्ती माता तरुण होऊन या भगवंतामध्ये, भगवंताच्या भजनामध्ये भक्ताच्या हृदयात विराजित होऊन त्याला नाचण्यासाठी प्रवृत्त करत असते. म्हणून इथं नाचणं सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे. मग ते नाचणं सुद्धा माझं देवाला आवडलं आणि माझी संकटातून मुक्तता झाली. तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो, बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटी. असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे सरळ अर्थ आहे. विठाला अभंगामध्ये देवीला शरण जात असताना आपल्याला दिसतात. बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटी. वारकरी संप्रदायाच्या अभ्यासू लोकाला, एकनिष्ठ लोकाला पहिला प्रश्न हा निर्माण होईल की महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज हे पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त आहेत आणि पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त असणारे तुकाराम महाराज आज देवीला शरण का जातात, हा पहिला प्रश्न आमचा तुमच्या डोळ्यासमोर आहे. पांडुरंगाशी एकनिष्ठ आहे ते कशावरून? महाराजांच्या मुखातल्या प्रमाणावरून. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तिने विन जीवा सुख नोहे बोलावा. विठ्ठल पहावा विठ्ठल करावा, विठ्ठल जीवे भावे. येणे सोशे मन झाले हाव भरी, परत माघारी येत नाही किंवा घेत नाही. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझे हरे वृत्ती राहो. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता. विठ्ठल आमुचे जीवन आगम निगमाचे स्थान, एक धरेला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. आम्ही आमच्या चित्तामध्ये धारण केलं कोणाला? रखुमाईचा पती म्हणजे पांडुरंगाला. महाराज म्हणले, शतखंड माझी होईल रसना, तरी या वचना पालटेल. पांडुरंगाला सोडून इतर देवाची स्तुती आम्ही करतही नाही आणि ऐकतही नाही. झाली तर ब्रह्महत्येचं पातके, अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. एका वाचुनी त्या पांडुरंगा. एवढा एकनिष्ठ भाव जर पांडुरंगाशी जोडलेला आहे तर तुम्ही आज देवीला शरण का जाता? महाराज म्हणले, आमचा पांडुरंगाशी भाव कसा जोडलेला आहे माया हो? पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैशा परी. काही माणसं देवाला सुद्धा मानत नाही, ते फक्त नारायणगिरी महाराजाचे भक्त आहेत. मी तर म्हणतो, देव आणि नारायणगिरी बाबा संग झाले तर लोक देवाला थांब म्हणतील आणि नारायणगिरी महाराजाचं दर्शन घेतील. का? कारण त्यांनी देवाला अनुभवलेलं नाही, पण नारायणगिरी महाराजाला अनुभवलेलं आहे. आणि अनुभवाचं वेगळं इफेक्ट होतो. सांगण्याचा इफेक्ट व्यक्त असतो आणि अनुभव घेतलेला इफेक्ट वेगळा असतो.
एखाद्या माणसाबद्दल सांगू वांगे असू द्या, काही इम्प्रेशन पडत नाही माणसाचं, पण अनुभव घेतलेला असू द्या, ते म्हणतात नाही नाही हे अनुभव घेतलेला आहे. लक्षात आलं का? आम्हा नारायण तैशापरी, पतिव्रताबाईला नवरा जसा सर्वस्व असतो, आम्हा नारायण तैशापरी. पतिव्रता कुणाला म्हणायचं? पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता. पतिव्रतेचे जिने भ्रताराच्या वर्तमाने, पतिव्रता नेणे अनिकाची स्तुती. सर्व भावे पती ध्यानी मनी, जिच्या ध्यानी मनी पतीचं चिंतन असतं तिला म्हणायचं पतिव्रता. सोप्या भाषेत सांगू का? जी पतीची सेवा करते तिला काय म्हणायचं? बोला ना. करतच नाही म्हणावं तो बोलाव कशा? बरोबर आहे ना? जी पतीची सेवा करते तिला काय म्हणायचं? पतिव्रता. कारण पती कोण असतो? परमेश्वर. पती कोण असतो? परमेश्वर असतो. तुमच्या इकडे नसतो का? आमच्या हिंगोली जिल्ह्यात असतो बा. पती कोण असतो? बोला हे परमेश्वराओ, बोला. पती कोण असतो? परमेश्वर असतो. मायाओ, पती परमेश्वर असतो, बरोबर आहे, पण परमेश्वर दारू पित नसतो ना, हे बी तेवढंच खरं आहे का ना? मग कुणाचा परमेश्वर दारू पितो? हातवर करा बरं. मी दारू सोडायचा उपाय सांगतो, करा हातवर. बापरे, एवढे सज्जन माणसं इथं. यायच्या छात्या कशा धडधड करायला पहा ना. करते का हातवर? आहे का नाही? बरं जाऊ द्या, नका हातवर करू. आता मला अजून याच्यातली सूक्ष्मता सांगायची. शेळके महाराज, त्यांना माहीत आहे माझे मालक दारू पितात. जिचे कुणाचे पित असतील तिला माहीत आहे माझे मालक दारू पितात. माझे मालक जरी दारू पित असले, लक्ष द्या माझ्याकडे, तरी एवढ्या माणसात हात वर करून पतीची इज्जत घालवणं हा पतिव्रतेचा धर्म नाही. म्हणून त्या बिचाऱ्याने, म्हणून ह्या बिचाऱ्याने हात वर केला नाही. तुम्ही लाजा धरा. बरोबर आहे ना? तिने एवढ्या माणसात आपली इज्जत ठेवली. वा, आपण आता एक निर्णयच करू, याच्यानंतर तिला हात वर करण्याची वेळच येऊ देणार नाही. बस हा निर्णय आजच्या दिवशी करा मला. याच्यानंतर तिनं हात वर करायची, तिला वेळच येऊ द्यायची नाही. बस सानप महाराजाचं कीर्तन ऐकून आज एवढंच घेऊन जाऊ की हे व्यसन बंद करून टाकू. दारू गांजा मत पिओ यारो अक्कल गुम हो जाती. मला वाटतं इथं तसं टक्केवारी कमी असेल, पण जे काही थोडी असेल त्यांनी बी आजच्या दिवशी निर्णय करा की आज आम्हाला थांबायचं आहे. बरोबर आहे ना? झाला असेल ना प्रत्येक ब्रँडचा आस्वाद घेऊन, प्रत्येक मसाल्याची चव पाहून जर झाली असेल तर आता ब्रह्मरस घेई काढा, तेने पिढा वारे. पतिव्रतेचा भाव जसा पतीशी असतो, कसं जरी असलं तरी त्याची सेवा करावी. बरं, आमच्या इकडे एक मन आहे बघा, तुम्हाला कळते का नाही काय माहीत. पदरी पडलं धोड, जमलं ना? हा, जमलं जमलं. विठाला विठाला भला हो बुरा हो कैसा भी हो, भला हो बुरा हो कैसा भी हो, मेरा पति मेरा देवता हो, मेरा पति मेरा देवता हो. तो कसा जरी असला तर महाराज म्हणले आम्हा नारायण तैशापरी. आम्हाला पांडुरंग तसा आहे. गवळणीला म्हणायचे अगं चोऱ्या करतो तुम्ही ज्या कृष्णाला मानतात, तो म्हणता मान्य आहे आम्हाला. अरे तो चोऱ्या करतो, मान्य आहे. अरे तो गुरं चारायला जातो, मान्य आहे. आ तुम्हाला कधी चांगलं बोलत नाही, मान्य आहे. तरी पण आम्हाला तोच पाहिजे, तरी पण आम्हाला तो पाहिजे. एखाद्या मुलीचं एखाद्या मुलावर प्रेम व्हावं, घरचे समजून सांगतात अगं टुकार आहे ते, असू द्या. अरे त्याच्या खानदानाचा पत्ता नाही, असू द्या. अरे ते काही काम धंदा करत नाही, असू द्या. अरे गावात मोकारमध्ये 1 नंबर नाव आहे त्याचं, तो म्हणती असू द्या, पण माझं त्याच्यावर प्रेम. बस, मला बाकी काही दिसत नाही. लक्षात आलं का? तसं भक्त देवाला म्हणतात देवा आम्हाला फक्त तू. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैशा परी. एवढा एकनिष्ठ भाव पांडुरंगाशी जोडलेला आहे. मी तर म्हणतो ऐका, नामदेवरायाच्या जीवनातलं उदाहरण घ्या. प्रेममूर्ती बाल भागवत लढीवाळ भक्त म्हणून नामदेवरायाला संबोधलं जातं. नामदेवरायाचा अधिकार जर आपण पाहिला तर नामदेवराय एकनिष्ठता कशी आहे बघा.
नामदेवराय 5 वर्षाचे असताना नामदेवरायाचे वडील दामू शेट्टी घरी नव्हते. मग नामदेवरायाच्या आईनं सांगितलं, नामा आज तुझे बाबा घरी नाही आहेत, आज देवाला नैवेद्य घेऊन तुला जायचे. नामदेवराय नैवेद्य घेऊन निघाले आणि दगडाच्या मूर्तीच्या समोर नैवेद्य ठेवला आणि देवाच्या खाण्याची वाट पाहायला लागले. नामदेवरायाच्या आईने सांगितलं होतं, नामा देवाला नैवेद्य खाऊ घालू नये. आपली आई काय म्हणते, देवाला नैवेद्य दाखवू नये किंवा ठेवू नये, आहे का नाही. आता दगडाच्या मूर्तीच्या समोर नैवेद्य ठेवला, देवाच्या खाण्याची वाट पाहायला लागली. बोलत चला, मी कळल अशा भाषेत सांगतो तुम्हाला. दगडाचा देव खात असतो का? नाही. आपलं म्हणणं आहे दगडाचा देव खात नाही, आणि बरोबर आहे, आपल्या हाताने कधी खाल्लं बी नाही. नामदेवराय लक्ष देऊ नाही का, दगडाचा देव खात नाही असं आपलं म्हणणं आहे. पण नामदेवरायाने केलेला चमत्कार बघा. दगडाच्या मूर्तीच्या समोर नैवेद्य ठेवला आणि देवाच्या खाण्याची वाट पाहत होती. देव खायला तयार नाही. मग नामदेवरायाला असं वाटलं, रोज बाबा नैवेद्य आणतात तर देव खातो, आणि आज मी आल्यामुळं देव खात नाही. नामदेवराय देवाला म्हणले, देवा तू जर नैवेद्य खाल्ला नाही तर तुझ्याच पायावर डोकं आपटून मी माझा प्राण देईल. नामा म्हणे तुझला शरण, चरण कमळावरी शिरा पटेन. घेऊन आलो नैवेद्याला, एक तरी घास घे विठ्ठला. तुझ्यासाठी नैवेद्य घेऊन आलो, एक घास तरी तुला घ्यावं लागेल. श्रीराम वरून पार्सल आणलंय, अर्धी तरी तुला हाणावं लागेल. आग्रह करतात का नाही, अरे तुझ्यासाठी आणलं हात मोडतो, बरोबर आहे काय? हात नाही तो पाय सगळं मोडायला पाहिजे, पण लक्षात ठेवा, बरोबर आहे का नाही, लक्षात घ्या. आग्रह करतात देवाला. चमत्कार बघा, पाषाणाची मूर्ती थरथरा कापिली. चमत्कार. आणि मला वाटतं हे संस्थान सुद्धा चमत्कारातूनच उभं झालेलं आहे. पाषाणाची मूर्ती थरथरा कापिली आणि जेवोती लागली नाम्या सवे. नोय हा सामान्य महिमा नारायणगिरी महाराजांचा. बरोबर आहे ना, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. महाराज म्हणले हा नारायणगिरी महाराजांचा महिमा आहे. काय महाराज या परिसरात उपकार आहेत. मी तर म्हणतो नारायणगिरी महाराज जर जन्माला आले नसते तर या परिसरात परमार्थाचं एवढं उभं वैभव दिसलं नसतं आपल्याला. ही कृपा त्यांची, लक्षात ठेवा बरं का. मला सांगायचं काय, नोय हा सामान्य महिमा संताचा. अरे न शाळेत गेलेल्या पोराला आपल्याजवळ आणावं आणि त्याला अबकडपासून शिकवावं आणि त्याला एखाद्या संस्थांचा महंत बनवावं. नोय हा सामान्य महिमा संताचा. कृपा त्या नारायणगिरी महाराजांची आहे, लक्षात ठेवा. हे महाराज हे फार संतांनी एखाद्यावर कृपा करायचं ठरवलं ना की गावबा सारखे सुद्धा बसून रामायण पुढचं सांगू शकतात. विठाला 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 आपलं म्हणणं होतं दगडाचा देव खात. बोला 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 बोला. आपलं म्हणणं होतं दगडाचा देव खात नाही. मग नामदेवरायाच्या हातचा नैवेद्य खाल्ला नाही का? खाल्ला. का खाल्ला? खाऊ घालणारा नामदेव रायासारखा असेल तर देव दगडातून प्रगट होऊन खायला तयार आहे. खाऊ घालणारा आपल्यासारखा असेल तर कुत्र सुद्धा खायला तयार नाही. आपल्या डाव्या हातात भाकर असते आणि उजव्या हाताने काठी लपवलेली असते. यो 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 कुत्र्याजवळ येईपर्यंत भाकर दाखवायची. कुत्र्याजवळ आलं की भाकरीचा हात मागं करायचा आणि काठीचा ठोका टाकायचा. बस. जेवल का कोणी? जेवण 2 पद्धतीनं होता. एक तर खाणाऱ्याला भूक असावी, नाही तर खाऊ घालणाराचं प्रेम असेल. काही माणसं आम्हाला जेवायला येतात आणि बायकुल म्हणतात, अय वाढ वाढ बाबाला अजून अर्धी वाढता येईल, पुन्हा भेटत नसताय वाढ. एवढा हलकट समजला का तू बाबाला? अशाच्या घरी जेवू नये. तुका म्हणे जया संकोच दर्शने, तया ठाया जाणे अनुचित. महाराज म्हणले आपण गेल्यानंतर आनंद नसेल ना त्या घरी जाऊ नका. सोन्याचा पाऊस पडू द्या, चाहे कांचन बरसे मेह. कळलं माझं बरोबर? सोन्याचा पाऊस जरी पडत असेल एखाद्या घरी आणि आपण गेल्यावर आनंद नसेल तर जाऊ नये. आणि झोपडा असू द्या, आपण गेल्यावर आनंद असेल ना गेलं पाहिजे. अजून सोपं करून सांगू का? आपला मित्र जर श्रीमंत असेल तर त्याच्या बोलवण्याशिवाय त्याच्या घरी जाऊ नका. आणि आपला मित्र गरीब असेल तर त्याच्या बोलवण्याची वाट पाहू नका. नामदेवरायाच्या हातचा नैवेद्य देवाने खाल्ला. एवढं नामदेवरायाचं देवाचं प्रेम. मग एक नामदेवरायाचं देवाचं ठरलं म्हणे, नामा तुलाही माझ्याशिवाय करमत नाही, मलाही तुझ्याशिवाय करमत नाही.
आज आपल्या दोघांमध्ये करार करायचा. काय करार केला बघा. नामा, आजपासून तू मला सोडून कुठं जायचं नाही आणि मी तुला सोडून कुठं जाणार नाही, असा करार झाला. पण काही दिवसानंतर माऊलींना इच्छा झाली तीर्थयात्रेला जायची. भूतलावरचे तीर्थ पावे नयनी, तीर्थयात्रेला गेलं पाहिजे. आणि मला वाटतं तीर्थयात्रा करता करताच नाथ महाराज इथं थांबली होती. बरोबर आहे ना. तीर्थयात्रेला जातानाच इथं मुक्काम केला आणि सांगितलं काय मागायचं तो मागून घ्या. असाच इतिहास इथला आहे ना. हे तीर्थयात्रेमुळेच झालेलं हे संस्थान आहे. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपली सोयीत पाय. तीर्थयात्रे जाय चुकू नको, हस्तो पवित्रो यदि दान पुण्यो, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा, कंठो पवित्रो यदि नाम घोषो, हृदयो पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा. हाताचं भूषण आहे दान करण्यामध्ये. हस्तस्य भूषणम दानम. पायाचं भूषण आहे कीर्तन झाल्यावर दुसऱ्याच्या चपला घालून जाण्यामध्ये. बरोबर ना. नाही 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 नाही. पायाचं भूषण आहे तीर्थयात्रा करण्यामध्ये. कंठाचं भूषण आहे नामस्मरण करण्यामध्ये. हृदयाचं भूषण आहे ब्रह्मनिष्ठा धारण करण्यामध्ये. माऊलींना इच्छा झाली तीर्थयात्रेला जायची. कुणाला सोबत न्यावं. मग नामदेवरायाला न्यायचं ठरवलं. माऊली नामदेवरायाकडे आले. नामदेवा, तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा आहे. नामदेवरायानं सांगितलं चांगली गोष्ट आहे, तुम्ही माझ्याबरोबर यावं अशी इच्छा आहे. नामदेवरायानं सांगितलं मी येऊ शकत नाही. म्हणे का. देवाचा माझा करार झाला, देवानं सोडून मला जायचं नाही, मी देवाला सोडून जाणार नाही, मी येऊ शकत नाही. माऊलीला वाटलं आपण पांडुरंगाकडून परवानगी काढू. माऊली पंढरपूरला आले. पांडुरंगा, तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा आहे. पांडुरंगानं सांगितलं चांगली गोष्ट आहे, सोबत नामदेवरायाला घेऊन जायची इच्छा आहे. पांडुरंग म्हणले मग जा घेऊन. नामदेवराय शेजारीच उभे होते. म्हणे कालच आपला करार झाला एकमेकाला सोडून जायचं नाही, आज खुशाल जा म्हणता. कधीपासून खोटं बोलाय शिकले. भगवंत म्हणले निवडून आल्यापासून. बरोबर आहे. कधीपासून खोटं बोलाय शिकले. पांडुरंग म्हणले नामा, आपलं लाख जरी ठरलं असेल, वस्तू आपली असू द्या, द्यायची का नाही द्यायची हे आपण ठरवून चालत नसतं. न्यायला कोण आलं याच्यावर अवलंबून असतं. प्रत्यक्ष परब्रह्मस्वरूप माऊली आल्यानंतर मला नाही म्हणता येणार आहे का. तुम्हाला जावं लागणार आहे. नामदेवरायाला देवाचा विरह सहन होत नव्हता. नामदेवराय देवाला म्हणले देवा ठीक आहे, तुमची आज्ञा म्हणून मी तीर्थयात्रेला जातो, पण माझी सुद्धा एक अट आहे. भारताचं भ्रमण करेल, भारतातल्या सगळ्या तीर्थक्षेत्रामध्ये जाईल, मंदिरात जाईल, गाभाऱ्यात जाईल, पण त्या मंदिरात गेल्यावर जगाच्या पाठीवर जर तुमच्यासारखा देव दिसला नाही ना, त्याचं दर्शन सुद्धा घेणार नाही. नेघे मी तयाचे दर्शन, नेघे मी तयाचे दर्शन. कटेवरी कना नाही जाते माते, नेघे मी तयाते दरुजन, नेघे मी तयाते दरुजन. कटेवरी करा माझे नेघे मी तयाचे दरुशन, नेघे मी तयाचे दरुशन. कटेवरी कर नाही ज्या देव, कट म्हणजे कंबर. कटेवरी कर नाही ज्या देवाचे, नेघे मी तयाचे दर्शन. ज्या देवाचे विटेवर पाय नाही आणि कटेवर हात नाही असा देव दिसला नाही तर दर्शन सुद्धा घेणार नाही. महाराज एवढा एकनिष्ठ भाव पांडुरंगाशी होता. या परंपरेतले तुकाराम महाराज, या परंपरेतले म्हटल्यापेक्षा जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, संप्रदाय सकळाचा येथोनिया. मग नामदेवरायाला माहिती नव्हतं का की मी तुकाराम महाराजाला माहिती नव्हतं का मी मागच्या अवतारात ही प्रतिज्ञा केलेली आहे. तर ऐका, तुकाराम महाराज देवीला शरण जातात हे खरं आहे, पण त्यांच्या एकनिष्ठतेत बाधा येत नाही हे सुद्धा खरं आहे. कधी कधी दोन्ही गोष्टी खऱ्या असतात बरं का. तुकाराम महाराज देवीला शरण जातात का. हो जातात. मग एकनिष्ठतेला गालबोट लागत नाही का. नाही लागत. असं कसं काय होईल हो. तर ऐका, तुकाराम महाराज देवीला शरण जातात हे खरं आहे आणि एकनिष्ठतेत बाधा येत नाही हे सुद्धा खरं आहे. कधी कधी दोन्ही गोष्टी खऱ्या असतात.
उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. विठाला 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 वा. आमचा विषय चालला होता तुकाराम महाराज देवीला शरण जातात का, तर जातात. मग शरण गेल्यावर एकनिष्ठतेत बाधा येत नाही का, तर दोन्ही गोष्टी खऱ्या आहे. कधी कधी दोन्ही गोष्टी खऱ्या असतात. प्रकाश महाराज कधी हेही खरं असतं आणि तेही खरं असतं. उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. आता किशोर महाराज आणि प्रकाश महाराज दोघं मित्र. जरा लक्ष देऊन उदाहरण आहे का. किशोर महाराज प्रकाश महाराज दोघं मित्र श्रीरामपूरच्या बसस्टँडला गेले आणि तिथून त्यांना आळंदीला जायचं होतं. मग बसची वाट पाहत बसली. बसला यायला थोडा वेळ होता आणि समोर एक हॉटेलवाला जिलेबी तळत होता. मग किशोर महाराजांना इच्छा झाली जिलेबी खायची. मग ते प्रकाश आवडती ना. वा क्या बात. बरं झालं, जमलं मग आता योगायोग हबी चमत्कारच आहे. हां लक्षात ठेवा. किशोर महाराजांना इच्छा झाली जिलेबी खायची आणि त्यांना आवडती पण. हां ते प्रकाश महाराजाला म्हणले, आता मित्रच असल्यामुळं अरे तू रेच बोलणार, प्रकाश जिलेबी खायची इच्छा आहे रे. प्रकाश महाराज म्हणले बुवा तुला जिलेबी खायची इच्छा आहे पण माझ्या खिशात काही पैसे नाही, अजून काला झाला नाही. आणि अगोदर द्यायची प्रथा संप्रदायात अजून चालू झाली नाही. माझ्या खिशात काही पैसे नाही म्हणे. तर किशोर महाराज म्हणजे थोडं डेअरिंगबाज माणूस. अरे म्हणे पण खायची इच्छा झाली, पैशाचं पाहून घेऊ काय करायचं. तर प्रकाश महाराज आपलं मापातच काम असतं. प्रकाश महाराज म्हणले बा पैसे नाही खायचं कसं काय. किशोर महाराज म्हणले पैशाचं पाहून घेऊ गड्या, खायची तर इच्छा झाली ना, आवडणारी गोष्ट आहे, पैशाचं पुढं पाहून घेऊ. प्रकाश महाराज म्हणले बा तुला खायची तर खा, मी काय या भानगडीत पडत नाही, पुढच्या परिणामाला कोण सामोरं जायचं. किशोर महाराज गेले आणि त्या हॉटेलवाल्यानं म्हणले ओ मला पावशेर जिलेबी द्या. हॉटेलवाल्यानं जिलेबी दिली. किशोर महाराज खात बसले. प्रकाश महाराज पाहत होते, हे खात होते. मग प्रकाश महाराजांनाही दम निघाना. अरे म्हणे ह्याच्याजवळ पैसे नसून जर हे जर हाणत असन तर आपल्याला काय अडचण आहे. पहिलं तर त्याचं काय व्हायचं तर होईल, नंतर आपलं होईल. प्रकाश महाराज गेले म्हणले हॉटेलवाल्याला ओ मलाही पावशेर जिलेबी द्या. प्रकाश महाराजांनी बी घेतली आणि खात बसले. किशोर महाराजाची जिलेबी खाऊन झाली. किशोर महाराजांना हात धुतले आणि निघाले. हॉटेलवाला म्हणे ओ पैसे. किशोर महाराज म्हणले ओ अगोदर पैसे दिले आणि नंतर जिलेबी घेतली. याला म्हणायचं खोटं बोल रेटून. अगोदर पैसे दिले आणि नंतर जिलेबी घेतली. हॉटेलवाला म्हणे खोटं बोलता तुम्ही, जिलेबी घेतली आणि खात बसले, पैसे कधी दिले तुम्ही. अहो म्हणे खोटं बोलायला मी काय साधारण माणूस आहे का, विशारद गायक आहे. अहो मी काय 20 रुपयासाठी खोटं बोलणारा माणूस आहे का. तुम्ही अगोदर पैसे दिले नंतर जिलेबी गेली, नंतर जिलेबी दिली. हॉटेलवाला म्हणे खोटं बोलताय तुम्ही, पैसे दिले नाही. महाराज म्हणले तुम्हाला अगोदर पैसे दिले नंतर जिलेबी घेतली. दोघांचं चांगलं भांडण सुरू झालं. तेवढ्यात प्रकाश महाराज मध्येच उठले आणि हॉटेलवाल्याला म्हणले ओ तुमच्या दोघांच्या भांडणात मी दिलेले विसरून जाल. हॉटेलवाला कन्फ्यूज झाला. ते विचार करत होता दोघं खोटे कसे बोलतील, आपल्यातच काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणे. हॉटेलवाला म्हणे अहो नाही हो तुम्ही दिलेल्या आठवणी दे, यांनी दिले नाही. असं होतं ना, खोटी गोष्ट 10 माणसांनी बोलली की खरी लागत असते. ते प्रकाश महाराज अहो तुम्ही दिलेल्या आठवणी दे हो म्हणे, यांनी दिले नाही. प्रकाश महाराजाला वाटलं आपली निर्दोष मुक्तता झालेली आहे. आता किशोर महाराजाचं पाहून गेल. दोघांचं चांगलं भांडण सुरू झालं. किशोर महाराज म्हणायचे दिले, हॉटेलवाला म्हणायचा नाही दिले. 10-5 माणसं एकत्र आले. काय झालं. ते हॉटेलवाला म्हणे हो या महाराजांनी जिलेबी खाल्ली पैसे न देताच निघाले.
किशोर महाराज म्हणले, हे बघा तुम्ही मला चांगलं ओळखता, मी 7 दिवस तुमच्या गावात सप्त्याला होतो, मी काय असं करणारा माणूस आहे का? बाकीचे ऐकणारे म्हणले, महाराज तुम्ही खरं जरी बोलत असले तर आम्ही आता हे काही याच्यात हस्तक्षेप करू शकत नाही, कारण आम्ही इथं नव्हतो ना. आम्ही इथं होतो का? आम्ही तुम्हालाही खोटं म्हणू शकत नाही, त्यालाही खोटं म्हणू शकत नाही. मग एखादा तिसरा माणूस इथं होता का? त्याला म्हणतात पुरावा. पुरावा असेल तर पुरावा, पुरावा असेल तर पुरावा. आता कळलं का? हां, पुरावा असेल तर पुरावा. एखादा तिसरा माणूस इथं होता का? त्याला आय विटनेस म्हणतात. हॉटेलवाला म्हणे, बघा हे महाराज होते, तुम्ही यांना विचारा. हे बाकीचे लोक म्हणले, का हो ह्या किशोर महाराजांनी हॉटेलवाल्याचे पैसे दिले का? प्रकाश महाराज म्हणले, जो कहूंगा सच कहूंगा, सच के अलावा कुछ नहीं कहूंगा. मी ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी भारताच्या संविधानाबद्दल कधी निष्ठा बाळगेन. मी कुणाच्याही बद्दल आकस भाव अपपर भाव ठेवणार नाही. मी या महाराष्ट्रातल्या जनतेला समसमानतेचा न्याय देण्याचा प्रयत्न करेल, असे शपथ घेतात ना. मी जे बोलेल ते खरं बोलेल म्हणे. मग सांगा, किशोर महाराजांनी हॉटेलवाल्याचे पैसे दिले का? प्रकाश महाराज म्हणले, बाकीचं मला काही माहिती नाही, पण जसे पैसे मी हॉटेलवाल्याला दिले तसे किशोर महाराजांना सुद्धा दिले. कळलं तुम्हाला? म्हणजे यांनी दिले नाही हे बी खरं आहे, आणि यांनी दिले नाही हे बी खरं आहे, आणि हॉटेलवाला म्हणतो ते बी खरं आहे. कधी कधी दोन्ही गोष्टी खऱ्या असतात. तसं तुकाराम महाराज देवीला शरण जातात, हे खरं आहे, खरं आहे. एकनिष्ठतेत बाधा येत नाही, हे खरं आहे, हा हे पण खरं आहे. का? ती देवी कोणती याचा आपल्याला विचार करावा लागेल. साधू संतांनी भगवंताला आळवते वेळेस 3 लिंगामध्ये आळवलेलं आहे. पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग याचे प्रत्यय आहे तो, ती, ते. वर्णन पांडुरंगाचंच आहे. पुल्लिंगातही आहे, स्त्रीलिंगातही आहे, आणि नपुसकलिंगात सुद्धा आहे. पुल्लिंगातलं वर्णन तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा प्रत्यय पुल्लिंगाचा आहे. नपुसकलिंगातलं वर्णन सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी करकटेवरी ठेवूनिया. आणि स्त्रीलिंगामध्ये एक एक विठाबाई, बोला एक एक विठाबाई, एक एक विठाबाई, एक एक विठाबाई. माझे पंढरीचे आये, माझे पंढरीचे आये, भीमानी चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा. एक एक विठाबाई, एक एक विठाबाई, माझे पंढरीचे आई, भीमानी चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा. पगार नसल्यामुळं कमी झाला का? बरोबर आहे का? गोड गोड एक एक विठा, विठाबाई म्हटलं पण कुणाला? पांडुरंगाला संबोधू ना. विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई रंगा येई वो येई रंगा येई वो येई. विठाई किठाई कृष्णाई कान्हाई. आणि हे खरे देवीचं वर्णन फक्त स्त्री रूपकात केलेलं पांडुरंगाचं वर्णन आहे. असे किती सुद्धा प्रमाण. उदो बोला उदो बोला, उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो, उदो बोला उदो बोला, उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. आषाढी कार्तिकी
शोभे वाळवंटी हो पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवोनी कटी हो एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवोनी कटी हो उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो माऊलीचा हो माऊलीचा हो आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळ असे दाटी हो पंढरपूरला गर्दी कधी कधी असते बोला आषाढी कार्तिकी पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो पुंडलिक रायाचं मंदिर कुठे आहे वाळवंटामध्ये आणि पुढचं ऐका एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवोनी कटी हो हे वर्णन कोणाचं आहे माझ्या आज्याचं नाही पांडुरंगाचं एका जनार्दनी आंबा उभी पण कर ठेवोनी कटी आणि हेच खरे देवीचं भजन आहे का नाही तर मी नवरात्रात एक ऐकलं तिरची टोपी वाकड्या भांगावरी ग देवीचे नजर शिंगाड्या बोकडावरी ग हे देवीचे भजन नाही आराध्याचे गाणे ह्या तुकाराम महाराज ज्या देवीला शरण जातात ती देवी दुसरी तिसरी कोणी नसून पंढरपूर निवासिनी पांडुरंग परमात्मा आहे आणि देवी आणि देव वेगळा नाही देव देवी मीची पाहू आता हे आडभंगनाथ बरोबर आहे ना म्हणजे नवनाथ परंपरा आणि मी चाललोय आता पांडुरंगाचं सांगत तुम्हाला मग बंद पाडायचं का हे संस्थान आता उद्यापासून बोला नाही वारकरी संप्रदायाचा पाया नाथ संप्रदाय आदिनाथ गुरु सकळ सकळ सिद्धाचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्रानी बोध गोरक्षाशी केला गोरक्षे ओळला गहिनी प्रति गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार सोजविले ही परंपरा अशीच आहे आणि हे परंपरा ही वेगळं नाही महाराज देव देवी मीची पाहो महाराज म्हणले लक्ष द्या माझ्याकडे हा माईक चालण्यासाठी काय पाहिजे बोला लाईट नाही करंट पाहिजे लाईट आहे तिकडं हां लाईट वेगळा आणि करंट वेगळा माईक चालण्यासाठी लाईट पाहिजे आपलं करंट पाहिजे लाईट लागण्यासाठी करंट पाहिजे फॅन चालण्यासाठी करंट पाहिजे कीर्तन कळण्यासाठी करंट पाहिजे शॉर्ट झालेल्याला नाही कळणारा हां थोडा टचमध्ये पाहिजे टेस्टर लावल्यावर लाल पिवळा लाईट काहीतरी लागलं पाहिजे बरोबर आहे ना मग मला सांगा याच्यातली करंट ही नावाची शक्ती एकच आहे का वेगळी वेगळी आहे बोला 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 एक आहे करंट ही नावाची शक्ती एक आहे याच्यावर जोडलेले उपकरण वेगळे आहेत तर ईश्वर ही एक शक्ती आहे देव म्हणजे काय पॉवर देव करंट म्हणजे काय व्होल्ट व्होल्ट म्हणजे पॉवर तसं ईश्वर ही एक शक्ती आहे कोणी राम म्हणा कोणी कृष्ण म्हणा कोणी नवनाथ म्हणा कोणी आडभंगनाथ म्हणा ज्याला जे वाटतं ते म्हणा माय तुमचं नाव काय तुमचं नाव सांगा हां शकुंतला माय हां आता बोला बाकीच्या या शकुंतला माय यांच्या पतीच्या कोण आहेत पत्नी हे काय UPSCचे प्रश्न नाहीत घरातले नाते विचारतोय मी तुम्हाला सोपं आहे शकुंतला माय त्यांच्या पतीच्या कोण आहेत पत्नी आहेत मुलाच्या कोण आहेत आई आहेत सुनेच्या कोण आहेत सासू आहेत भाच्याच्या कोण आहेत मामी आहेत बहिणीच्या कोण आहेत बहीण आहेत बरोबर आहे मग आता शकुंतला माय 10 आहेत का एक शकुंतला माय कोणाची मामी कोणाची बायको कोणाची बहीण कोणाची आत्या कोणाची मावशी हे असं कसं काय नातं जसं जोडलं तशी शकुंतला माय दिसेल अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्यादासी बाप रखुमा देवी वरू बाप रखुमा देवी वरू खून बानली कैसी अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्यादासी बाप रखुमा देवी वरू बाप रखुमा देवी वरू खून बानली कैसी अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्यादासी बाप रखुमा देवी वरू खून बानली कैसी बाप रखुमा
अवताराच्या राशी उभा विटेवरी शंख चक्र गदा पद्मसहित हरी अवताराच्या राशी उभा विटेवरी शंख चक्र गदा पद्मसहित हरी. महाराज म्हणले अनंत रूपे अनंत वेशे लेखिले म्यात्यास. अरे देव नटला नाना परी भरोनेवरला. या संस्थान घ्या. मला वाटतं पहिले गंगागिरीजी महाराज का मूळ, सगळ्यांचे मूळ गंगागिरीजी महाराज बरोबर. त्याच्यानंतर पाचवे नारायणगिरी महाराज, त्याच्या अगोदर काही महाराज, त्याच्यानंतर आता मला वाटतं रामगिरी महाराज बरोबर. रामगिरी महाराज त्याचेच इकडं अरुणगिरी महाराज, त्याचेच तिकडं अजून कितीतरी छोटे छोटे संस्थान झाले का नाही. पण याचं मूळ काय गंगागिरीजी महाराज बरोबर आहे ना. तसं एको देवच सर्व भूतेषु गुडाहा. ईश्वर हा एक आहे. मग त्यानं अनंत अवतार घेतलेले आहेत. जसं शकुंतला मायेचं उदाहरण दिलं मी, जसं या करंटचं उदाहरण दिलं. बरं अजून सांगतो. हे काय माझ्या हातातलं बोला ना, अंगठी, आणि इथं घातलं तर ब्रेसलेट, इथं घातलं तर लॉकेट, आणि इथं घातलं तर झुमके, झुमका गिरा. हां बरोबर आहे ना, झुमका. पण हे आहे सगळं कशाचं, सोन्याचं. अंगठी म्हणलं तरी सोन्याचीच आहे, लॉकेट म्हणलं तरी सोन्याचं आहे, ब्रासलेट म्हणलं तरी सोन्याचं आहे, नथ म्हणली तरी सोन्याची आहे, झुमका म्हणला तरी सोन्याचा आहे, नेकलेस म्हणला तरी सोन्याचा आहे, एकदाणी म्हणलं तरी सोन्याची आहे, महबूबा म्हणलं तरी सोन्याचाच आहे. एकच आहे ना, तत्व तर सोनं एकच आहे ना. तुम्ही त्याला अलंकार बनवले हा तुमचा प्रश्न आहे. सोनाराकडे जा म्हणा अंगठी मोडायची, तो म्हणतो मला काय माहित नाही अंगठी आहे का फंगठी आहे काय, मला सोनं किती आहे पाहू द्या. सोनार याच्यात काय पाहणार, सोनं हे तत्व पाहणार. तुम्ही म्हणा अंगठी, तुम्ही म्हणा लॉकेट, तुम्ही त्याला म्हणलं लॉकेट द्या, तो म्हणतो सोन्याचं वजन पाहू द्या, ते लॉकेट आहे का काय हे नंतर पाहू बरोबर आहे. तसं देव ईश्वर ही एक शक्ती आहे. आणि महाराज म्हणले देवी आणि देव वेगळा नाही. मग आडभंगनाथ जरी असेल, कानिपनाथ जरी असेल, मच्छिंद्रनाथ जरी असेल, गोरखनाथ जरी असेल, भगवान शंकर जरी असतील, पांडुरंग जरी असतील, तर सर्व ते काय आहे एकच ठिकाण आहे. म्हणून महाराज म्हणले त्या देवीला शरण गेल्यामुळं आमच्या संकटातून मुक्तता झाली. त्या देवीला शरण गेल्यामुळं आमच्या एकनिष्ठतेत बाधा आली नाही. त्या देवीची ओळख आम्हाला संतांनी करून दिली. अभंगाचं पहिलं चरण. कुळीची हे कुळ देवी, कुळीची कुळ देवी, कुळीची हे कुळ देवी, कुळीची कुळ देवी, कुळीची हे कुळ देवी, कुळीची हे कुळ शरण गेलो बरवे झालो, शरण गेलो बरवे झालो, शरण गेलो बरवे झालो, शरण गेलो बरवे झालो, शरण गेलो. ठावी संताने
संतांनी आम्हाला त्या देवीची ओळख करून दिली. तुका म्हणे ज्याचे सनकाधिका ध्यात त्यामुचे कुलदैवत पांडुरंग विठ्ठल कुळीचे दैवत. विठ्ठल वीत गोत चित्त विठ्ठल पुण्य आणि पुरुषार्थ आवडे मात विठ्ठलाची. मग त्या विठ्ठलाची ओळख त्या कुलदैवतेची ओळख संतांनी करून दिली. ऐका लक्ष द्या आता. संताशिवाय जगातल्या देवाची ओळख होणं शक्य नाही. जर गंगागिरी महाराज झाले नसते तर नारायणगिरी महाराज झाले नसते. जर नारायणगिरी महाराज नसते तर अरुणनाथगिरीजी महाराज झाले नसते. आणि जर अरुणनाथगिरी महाराज झाले नसते तर तुम्ही इथं कीर्तनाला दुपारच्या टायमाला बसले नसते. बरोबर आहे. ही कृपा कुणाची? पहिली गंगागिरी महाराज, नंतर नारायणगिरी महाराज, नंतर अरुणनाथगिरी महाराज. कळलं माझं बोलणं? संताशिवाय जगातला देव ओळखता येणं शक्य नाही. हे सोनं आहे, कोणाकडे गेल्यावर कळेल? बोला 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 बोला. तुमचा 5वा हप्ता जमा झाला नाही का अजून? हां, कसा व्हा? तुम्ही एवढ्या टेन्शनमध्ये काऊन बसलात? यायचा गोंधळ झाला हो अरुणनाथगिरी बाबा. मागं 7-8 महिन्यापूर्वी एक योजना आली, शिंदे साहेबांनी केलेली. 75 वर्षाच्या पुढं महिला पुरुषांना एसट्या फुकट. आणि त्या एका महिन्यात बाया 10-10 वर्षांनी मोठ्या झाल्या. बा वय वाढून घेतली ना यांनी. नवरा म्हणे तू मोठी कधी झाली? म्हणे एसटी फुकट झाली आणि मी मोठी झाली. आणि ते एसटीचा प्रवास यायचा सुरू झाला लालपरी. बरं आता कार्डावरचं वय आणि चेहऱ्यावरचं वय लक्षात येतं ना. अहो इकडं गण 75 केलं पण चेहरा नाही ना दाखवत 75चा. मग तो कंडक्टर त्या बाईकडं पाहतो, त्या कार्डाकडं पाहतो. एकदा दोनदा पाहिलं की त्याच्यावर वजन टाकते. इकडं काय बघतो? कार्डाकडं बघ ना. बापाच्या घरची एसटी आहे का? लिहिलंय ना त्याच्यावर. वेळा होता का अधिकारी लिहायला? आणि चलगार. पण यांना काय माहीत 2-3 महिन्यापूर्वी अजून एखादी योजना येणार आहे. लोकसभेच्या अगोदर अजून एक योजना आली. कोणती? लाडकी बहीण. आणि तिची वय मर्यादा 75 वरून कितीवर आणली? 65 वर. केले कर्म झाले त्याचे हरी हरी. हे सोनं आहे, कोणाकडे गेल्यावर कळेल? सोनाराकडे. म्हणजे सोन्याची ओळख करून घ्यायची असेल तर सोनाराकडे जावं लागेल. बापाची ओळख करून घ्यायची असेल तर आईला विचारावं लागेल. तसं देवाची ओळख करून घ्यायची असेल तर संताला विचारावं लागेल. संत देवाला म्हणले, देवा तू मोठेपणात येऊ नको, आमुचेनी भावे तुझं देवपण, हे का विसरून राहिला असे. नामदेवरायाच्या जीवनातलं उदाहरण घ्या. 24 तास देवाच्या सोबत राहणारे नामदेवराय. आळंदीत संत सभा भरली आणि त्या संत सभेमध्ये मुक्ताबाईनं गोरोबा काकाला सांगितलं, काका तुम्हाला कच्च्या पक्क्या मडक्याची ओळख चांगली आहे, याच्यातलं कच्चं मडकं कोणतं आहे तेवढं बघा. गोरोबा काका जातीनं कुंभार होते. प्रकाश महाराज, गोरोबा काका जातीनं कुंभार होते, पण परीक्षकाचा अधिकार तेव्हा मुक्ताबाईनं त्यांना दिला होता. जात पाहून परीक्षक ठरवत नव्हते, पहिलं अधिकार पाहून परीक्षक होत्या. पाहिलं गोरोबा काकाने थापटणं घेतलं. नामदेवराय ज्ञानदादाला निवृत्तीदादाला दोघांच्या डोक्यावर ठेवलं. नामदेवरायाच्या डोक्यावर ठेवणार तेव्हा नामदेवरायाने हात धरला. म्हणले, हो लोक आम्हाला घरी नेतात, आमची पूजा करतात, आरती करतात, तुम्ही घरी आणून मारता आम्हाला, हे काय तुमच्या घरची संत पूजा आहे का? गोरोबा काकाने सांगितलं, मुक्ताई हे मडकं कच्चं आहे. नामदेवरायाला राग आला. 24 तास देवाच्या सोबत मी राहतो आणि मी कच्चा. सरपंचाच्या सोबत राहून शेततळं पास होत नसेल तर फायदा काय? बरोबर आहे ना. राग येतो माणसाला. सभेचा त्याग केला, पांडुरंगाकडे आले. पांडुरंगा, संत सभेमध्ये काकाने मला कच्चं ठरवलं, मी कच्चा आहे. पांडुरंगाने सांगितलं, नामा तू कच्चाच आहे. मग तर बॅटरी डाऊन झाली. म्हणजे कुणाकडे गेल्यावर मी पक्का होईल? म्हणजे तुला सानप महाराजाच्या जिल्ह्यात जावं लागेल. हिंगोली जिल्हा, औंढा नागनाथ तालुका, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग औंढ्याला आहे. तिथं विसोबा खेचराचे तुला पाय धरावं लागतील, तेव्हा तू पक्का होशील. नामदेवराय पंढरपूरवरून औंढ्याला आले. औंढ्याला काय झालं होतं बघा, जे महादेवाची पिंड आहे त्या महादेवाच्या पिंडीवर विसोबा खेचर पाय ठेवून झोपले होते. नामदेवरायाने दृश्य पाहिलं, माघारी निघाले. विसोबा खेचराने आवाज दिला, ओ नामदेवा कुठं निघालात?
म्हणे चुकीच्या पत्त्यावर आलो होतो, आता बरोबर माघारी चाललो. कसं काय? देवाने तुमच्याकडे पाठवलं होतं, तुमचे पाय धरल्यावर पक्क होईल असं सांगितलं, पण तुम्हीच देवावर पाय ठेवून झोपलात. उठी उठी प्राण्या आंधळा तुकारी, देवावरी पाय ठेवेले. विसोबाकेचं म्हणले जाता येतं जा, फक्त माझे पिंडीवरचे पाय उचलून खाली ठेवा मग जा. पिंडीवरचे पाय उचलले आणि खाली ठेवायला गेले तर तिथून खालून आपोआप पिंड निघाली. जेथे जेथे ठेवी पाय तेथे तेथे महादेव. मग यांना कळलं, अरे यांनी यांचे पाय देवाच्या डोक्यावर ठेवले नाही, तर देवानंच यांचे पाय डोक्यावर घेतले. आणि जिथं संताचे पाय असतात तिथंच देव असतो. नामा मने खेचरा पायी, ओळखे झाले सर्वा ठाई, केली ठावे संतानी. अजून उदाहरण सांगतो. ज्या नामदेवरायाला देवाची ओळख विसोबा खेचरांनी करून दिली, त्याच नामदेवरायाने देवाची ओळख रुक्मिणी मातेला करून दिली. कधी करून दिली ऐका माया हो. बलिप्रतिपदेचा दिवस आहे. बलिप्रतिपदेच्या दिवशी काय करायचं असतं? ओवाळायचं असतं. कुणी कुणाला? नवऱ्यानं बायकोला. नाही चुकलं. बायकोनं नवऱ्याला ओवाळायचं असतं. तुम्हाला ओवाळलं नाही का आतापर्यंत? आता येणारी बलिप्रतिपदा लक्षात ठेवा. बलिप्रतिपदा आली बायकोला आठवण करून द्यायची, ए प्रतिपदा ओळायचं नाही का? ऐकली तर ठीक आहे, नाही ऐकलीत भांडायचं नाही. आपण ताट करायचं, कणकेचा दिवा करायचा, देवळीत ताट ठेवायचं आणि मान फिरून घ्यायची. बरोबर आहे ना? येते कोणाचे चाले ना. बायाच्या तोंडाला लागायचं नाही. त्या उपवाशी राहतील पण बिना बोलण्याच्या राहणार नाही. मला तर एकानं व्हॉट्सअपला पाठवलं, ज्याची बायको मुकी तो सर्वात सुखी. मला बऱ्याच दिवस कळत नव्हतं, लोक पेट्रोल भरताना बायकोला पंपाच्या बाहेर का सोडतात. बऱ्याच दिवसांनी लक्षात आलं, तिथं लिहिलेलं असतं आग लावणाऱ्या वस्तू दूर ठेवा. पण हे झाल्यावर कळतं माणसाला. रुक्मिणी माता म्हणली आज बलिप्रतिपदा आहे, मी तुम्हाला ओवाळणार आहे. भगवंत म्हणले ओवाळ. मी कुठं नाही म्हणतो. देवाला ओवाळायला ताट आणायला गेल्या तोपर्यंत पंढरपुरातल्या सर्व भक्ताला पांडुरंगांना रावळात बोलवलं आणि आपलं रूप सर्वांना दिलं. जसा देव दिसायला तसे भक्त बनवले. रुक्मिणी माता ताट घेऊन आल्या, पाहतात तर काय रावळात सर्व देवच देव. आता याच्यातला आपला नवरा कोणता ओवाळायचं कुणाला? लाजले गे मायाता कोणावो वाळू, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळ. लाजले गे मायाता कोणावो रुक्मिणी माता. लाजले गे मायाता कोणावो वाळू, आता कोणावो वाळू. जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू. काकड्यात त्याचं वर्णन आलं. काकडा म्हणजे काय झोप येत नाही म्हणून नाही, त्याला ह्या घटना घडलेल्या आहेत. पण काकड्याचा अवघड्याचा, ज्याला काकडा पाठ आहे त्याला उठायचा कटाळा, आणि ज्याला येत नाही त्याला झोप येत नाही. काकड्याला असा गोड आवाज ऐकाय मिळाला तर नशीब. काकड्याचा आवाज कोंडो कोंडो धरीण जीवई, कौरव कोंडून धरतो सड मोकळा आहे का. ते काकड्याचा आवाजच वेगळा बघा. पण जे काकडा करतात त्याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा जोरदार. नये जरी तुझ मधुर उत्तर दिधला सुस्वर, नाही देवे नाही तयावीन भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. काकडा करणारी मंडळी. रुक्मिणी माता आल्या, कोणाला ओवाळायचं लाजल्या. तेवढ्यात नामदेवराय आले. नामदेवराय आल्यानंतर रुक्मिणी मातेने आवाज दिला, ओ नामदेवा इकडे या. म्हणले बोला. याच्यातला आपला देव कोणता आहे तेवढा ओळखून दाखवा. नामदेवराय म्हणले हळू बोला, इम्प्रेशन डाऊन होण्याचा प्रश्न आहे. नवरा ओळखता येऊ नये याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट आहे का? रुक्मिणी माता म्हणल्या खरंच मला देव ओळखायला येईना. सर्व दिसाय सारखेच होते ना, पण एका ठिकाणी थोडा घोळ झालता. काय घोळ झालता? सर्व दिसायला सारखे, पण भृगु ऋषीनं मारलेली छातीवरची लात, त्या लातेचा जो ठसा होता तो एकट्या भगवंताच्या छाती. वैजयंती माळगळा, वैजयंती माळगळा, श्रीवत्सलांछना. वैजयंती माळगळा, वैजयंती माळगळा, वैजयंती माळगळा, श्रीवत्सलांछना. वैजयंती माळगळा, विष्णुदास नामायणे दावियली खुन. विष्णुदास नामायणे दावियली खुन. विष्णुदास नामायणे दाविली खुन.
श्रीवत्सलांचन वैजयंती माळगळा वैजयंती माळगळा श्रीवत्सलांचन विष्णुदास नामायेने दाविली कोण. लक्ष द्या माझ्याकडे. नामदेव रायांना सांगितलं आई साहेब ते कोपऱ्यातलं गिराईक आपले. रुक्मिणी माता ताट घेऊन निघाल्या पण घाबरतच. नामदेव रायाकडे पाहायच्या तिकडं पाहायच्या. नामदेवा इज्जत तुझ्या हातात आहे. रॉंग नंबर लागला तर अवघड होईन. ते का भाऊबीजीचं ताट आहे का? भाऊबीजीचं ताट कुणीकडे जाऊ द्या वाढून वाढून एक भाऊ वाढन. नाही कळलं का तुम्हाला? चुकून भाऊबीजीचं ताट दुसरीकडे गेलं तर चुलत भाऊ म्हणता येईल. चुकून प्रतिपदेचं ताट दुसरीकडे गेल्यावर चुलत नवरा म्हणता येईल का? नाही ना. राष्ट्रपती उपराष्ट्रपती मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री खुर्द आणि बुद्रुक बरोबर आहे ना. 2 उपमुख्यमंत्री सरपंच उपसरपंच सभापती उपसभापती पती उपपती अशी आपत्ती जाणू नको म्हणे. आई साहेब बिंदास्त जा. वैजयंती माळगळा श्रीवत्सलांचन विष्णुदास नामायेने दाविली खून केली ठावे संतानी. बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटी आणिला ही रूपाबळे करून खळी हरिदासी तुका म्हणे समागमे. नाचू प्रेमे लागलो बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हो बार 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 कुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु नारायण गिरी महाराज अड़बकनाथ महाराज बोलो रे भाई सब संतन की जय। हो बार रखुमाई हो बार रखुमाई हो बार रखुमाई देवी केली ठावी संतानी बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटी आणिला रूपाबळे करून खळी हरदाजी बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटी तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटी। धावत्या वेगात अभंगाचा अर्थ तुमच्या समोर मांडलेला आहे। 7-8 मिनिटं माझ्या हातात राहिलेले आहे। बरोबर 4ला म्हणजे 4ला आपण थांबूयात। आज हे चैतन्य अभंगनाथ संस्थान भामानगर या ठिकाणी सुरू असणारा हा धर्मनाथ बीजेचा उत्सव आणि या धर्मनाथ बीजेच्या उत्सवामधील ही कीर्तनाची सेवा महाराजांच्या प्रेमामुळे तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आला। पहिल्यांदा मला ह्या बाळाने फोन केला, म्हणले महाराज अशी अशी तारीख आहे। म्हणलं मग असं असं आहे, नाही कळलं तुम्हाला, जाऊ द्या धन्यवाद चला। हां म्हणे अशी अशी तारीख आहे, म्हणलं असं असं आहे। ते म्हणले अहो असं कसं काय, म्हणलं तसंच आहे। बरोबर मी जे आहे ते बोलतो। हां म्हणे असं कसं काय, म्हणलं तसंच आहे। मग नंतर मला त्याने सांगितलं अहो हे अरुणनाथ गिरी बाबांचं संस्थान अभंगनाथ संस्थान आहे। अरे म्हणलं हे अगोदर सांगायचं ना तू, बरोबर आहे ना। मग म्हणलं आता तसं काहीच नाही, लक्षात आलं का तुमच्या? मग काय म्हणलं आता तसं काहीच नाही। अहो म्हणे असं कसं काय, म्हणलं मग तू अगोदर सांगितलं असतं तर असं असं झालं नसतं, मग आता तसं तसं झालेलं आहे। कळून घ्या तुम्ही आता हे सगळं, बरोबर आहे का नाही। म्हणून बाबांबद्दल मी भरपूर काही ऐकून आहे आणि भास्करगिरी बाबा सोबत असेल अनेकदा, आणि आमचे बऱ्याच पत्रिकेत एकत्र कीर्तनही झालेले आहेत, पण प्रत्यक्ष आमची भेट अजून झाली नव्हती।
पण त्या अडभंगनाथाचीच इच्छा असावी म्हणून माझं महाराजांचं दर्शन झालेलं आहे. आणि मी लाल कपड्याला जास्त मानणार आहे, कारण मी एका संन्यासाचा शिष्य आहे. त्याच्यामुळं मला नेहमी या कपड्याबद्दल आदर आहे. माझे गुरुजी महामंडलेश्वर 1008 स्वामी मनीषानंदपुरीजी महाराज सध्या स्वामीजी कुंभामध्ये आहेत, कारण उद्याचं शाही स्नान आहे, 29चं परवाचं 3रं शाही स्नान आहे आणि म्हणून स्वामीजी तिकडं आहेत. आणि मी लहानपणापासून संत सेवेमध्ये आश्रमात राहिलेलो आहे, म्हणून आश्रमाबद्दल काय आस्था असते, त्या महाराजाबद्दल काय प्रेम असतं, तिथला प्रोटोकॉल काय असतो, या सगळ्या गोष्टीची मला जाणीव आहे. सगळ्या गोष्टीची मला जाणीव आहे. मग मी त्या बाळाला खवळलो याला, त्याला म्हणलं अरे तुला अगोदर सांगता येत नव्हतं का महाराजांच्या इथे आहे म्हणून. बरोबर आहे ना, पैसा घेतो आम्ही, पण कुठं घ्यायचा त्याला बी मर्यादा आहे ना. बरोबर आहे का? कुठं घ्यायचं त्यालाही मर्यादा आहे, किती घ्यायचं त्यालाही मर्यादा. सगळ्याच गोष्टी, प्रवासही आहे, सगळंच आहे, पण कधी कधी कशाचाच विचार करायचा नसतो. म्हणून महाराजांकडे येण्याचा हा सुयोग आलेला आहे. आणि तुम्ही सगळे महाराजावर प्रेम करणारी मंडळी आहे. महाराजांबद्दल जर बोलायचं झालं तर वयाच्या 8व्या वर्षी नारायणगिरी महाराजांच्या सानिध्यात आले, वयाच्या 8व्या वर्षी. आणि मी 10व्या वर्षी आश्रमात गेलो. 2 वर्ष तुम्ही ॲडव्हान्स आहेत माझ्यापेक्षा. हां, मी वयाच्या 10व्या वर्षी स्वामीजींकडे गेलो आणि तुम्ही 8व्या वर्षी गेलात. बरोबर आहे. पण महाराजांनी तेव्हापासून आपलं सर्वस्व जीवन नारायणगिरी महाराजांच्या चरणावर आणि समाजाच्या सेवेत घालवलेलं आहे. नारायणगिरी महाराजांच्या चरणावर आपलं जीवन समर्पित केलेलं आहे. या कॅम्प्युटरच्या इंटरनेटच्या जमान्यात ब्रह्मचारी राहणं ही तारेवरची कसरत आहे महाराज, ही तारेवरची कसरत आहे, लक्षात ठेवा. पण ही तारेवरची कसरत सहज लीलया ज्यांनी पार केलेली आहे ती कृपा नारायणगिरी महाराजांची आहे. एखाद्या, मी सांगितलं ना तुम्हाला, जेवण्यासाठी आलेला गावबा सुद्धा नाथांच्या कृपेनं रामायण सांगू शकतो. लक्षात ठेवा. तसं महाराजांना अवघे 6 महिने महाराजांनी शाळेत गेले. पण सांगू तुम्हाला, आळंदीमध्ये अशी काही उदाहरणं आहेत. गणपत महाराज म्हणून आहेत, त्यांना 2ही डोळे नाहीत आणि ज्ञानेश्वरी त्यांची पाठ आहे. ज्ञानेश्वरी त्यांची पाठ आहे. ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा. ही ज्ञानेश्वरीची कृपा आहे, ही संताची साधूची कृपा आहे. म्हणून मी सांगेन तुम्हाला, लक्षात ठेवा, जास्तीत जास्त बसा बसा बसा. अरुणनाथगिरी महाराजांनी आपलं सर्व आयुष्य समाजसेवेसाठी समर्पित केलेलं आहे. आणि सांगा, मला आश्रमातले सगळे इतिहास माहिती आहेत. आश्रमात राहत असताना किती लोकांचं ऐकून घ्यावं लागतं आणि काय काय सहन करावं लागतं, हे मी जवळून अनुभवलेल्या गोष्टी आहेत. मला स्वामीजी म्हणायचे, तू संन्यास घे. कोट्यावधीची प्रॉपर्टी आहे. आळंदीला आश्रम आहे, पंढरपूरला आश्रम आहे, तिकडं मानवतला 3 आश्रम आहेत, सगळं काही आहे. आणि मी लाडका शिष्य स्वामीजींचा बरं का. मला म्हणायचे तू घे संन्यास. मी म्हणायचं स्वामीजी मला माफ करा, मी काही ऐकेन तुमचं, पण तेवढ्या गोष्टीत मी तुमची माफी मागतो. लक्षात ठेवा बरं का, कारण मी तुम्हाला फसू शकत नाही, मी तुम्हाला फसू शकत नाही. त्याच्यामुळं मला हे जमणार नाही. सहज सांगेन, हे एवढं साधूपणात राहणं, संन्याशी राहणं एवढी सोपी गोष्ट नाही. तुम्ही 2 तास झाले की तुम्हाला बायका लेकरन घरदार दिसतं. 5 मिनटं लेट होऊ द्या, माणूस तळमळ करतो. आयुष्य घालवायचं आहे महाराज, आणि ते समाजासाठी घालवायचं आहे. तर समाजानं साधूला जपणं हे समाजाचं कर्तव्य आहे. त्यांनी जीवन समर्पित समाजासाठी केलं असेल, त्याचं येत किंचितही दुःख न होऊ देणं ही समाजाची जबाबदारी आहे. तुमची गावकी भावकी राजकारण आश्रमाच्या बाहेर. एखाद्या साधूला गावच्या वादात ओढू नका, एखाद्या साधूला राजकारणात ओढू नका. तुम्ही म्हणसाल मग महाराज या लोकायला जवळ घेतात आणि आम्हाला घेत नाही. अरे कुणाला तरी जवळ घेऊन करणं आहे ना. तुम्ही जवळ आले तर तुम्हाला मनाई नाही ना, तुम्ही या ना जवळ. आता आम्ही आता हे चरणदादा संभाजीनगरचे आहेत, माझ्याबरोबर आले. ते माझ्या घराची सगळी लाईटचं काम यांनी केलं.
आणि मी चालता चालता माझ्या बरोबर आले, म्हणलं माळ घाला. काही नाही, माझ्या गळ्यातली काढीन घालून दिली त्यांच्या गळ्यात. त्यांनी 2 केल्या तिच्या. मी 1 घातली, त्याने अजून 1 घातली. लक्षात ठेवा. मग आता मी 10 वेळ त्यांचं नाव घेईल. मग तुम्ही पण जवळ या ना. हे आम्हाला कोणाच्याबद्दल आकस भाव नाहीच आहे. आणि साधूला सगळे सारखे असतात महाराज. अरे ते जनावरावर जर प्रेम करतात तर माणसं त्यांच्यासाठी किती मोठी गोष्ट आहे. पण तुम्ही काही माणसं जर जनावरासारखी वागायला लागली तर मग आता त्याला बी जवळ घेऊन बसावा का? अजिबात. म्हणून मला पुन्हा एकदा विनंती करायची आपल्या सगळ्यांना की महाराजांना तुम्ही सगळे त्यांची लेकरं आहात. लेकुराचे हित जाणे माऊलीचे किंवा वाहे माऊलीचे चितायसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. काय स्वार्थ आहे? काय नाही. आश्रमाचं बांधकाम असेल तरी तुम्हालाच राहणार आहे. काही वैभव उभं राहिलं तरी तुम्हालाच राहणार आहे. आता एवढा मोठा सभा मंडप इथं झाला आणि महाराजाला बसायला टाईम आहे का? ते तुमच्या सेवेसाठी आहे. इथं जे काही तुम्ही देणगी द्याल ती सगळी या आश्रमासाठी लागणार आहे. आणि आश्रमाला लागलेलं सगळं तुम्हाला राहणार आहे. बस, बाकी काही स्वार्थ याच्यात नाही. म्हणून या आश्रमाला भरभरून मदत करा. आणि त्यापेक्षा महाराजांना जपा. महाराजांना जपा की ज्यांनी सगळं आयुष्य लहानपणापासून नारायणगिरी महाराजांच्या चरणावर विश्वास ठेवून समर्पित केलं. बस, महाराजांना जेवढं जपता येईल तेवढं जपा. आपल्या इकडं असं आहे, जिवंतपणी चांगलं जगू देत नाही आणि मेल्यावर मंदिरं बांधतात. बरोबर आहे ना? मेल्यावर मंदिरं बांधतात. काही गरज नाही त्या मंदिरं बांधण्याची. नंतर आता आहे तर एखादा उत्सव त्यांचा बी मोठा करा. त्यांचा वाढदिवस असेल आला जवळ एखादा, सगळ्या शिष्याने मिळून एखादा मोठा करा. अडचण काय? अरे शेततळं दिलेल्या नेत्याचा वाढदिवस करतो आपण. ते बी काय त्याच्या बापाच्या घरचं नाही. बरोबर आहे? त्याचं कर्तव्य आहे. एवढ्या साधूनं जर आपल्यासाठी जीवन समर्पित केलं असेल तर आपण त्यांना गळ्यातला ताईत म्हणून वागवलं पाहिजे. म्हणून या आश्रमाला भरभरून प्रेम करा. या आश्रमाला भरभरून मदत करा. चुका काढत बसू नका बरं का. महाराज जेवण होता पाहिजे, पखवाद्या तेवण होता पाहिजे, गायक ठेवून होता पाहिजे, माईक तेवण होता पाहिजे, साऊंड इकडं पाहिजे होता, भोंग्या तिकडं पाहिजे होता. भोंग्याच घेऊन जाय तुझ्या घरी आणि येऊ नको पुन्हा इकडं. बरोबर आहे? बरं, जे जास्त देतं ते बेजार करत नाही, कमी देतं त्यालाही बेजार करतं. 11 रुपये वर्गणी देणार, पाहुण्या रावळ्या सगट पंक्तीला जेव्हा येणार, तांब्यात बुंदी घालून कुत्र्याला वाढण नेणार आणि पुन्हा हिशोब विचारायला तयार राहणार. किती उरले? त्याला म्हणायचं तू 11 घेऊन जाय, आम्ही उरलेला पाहून घेऊ. हा काय श्रीमंती कोणती आहे? भाकरी बरोबर भूक असावी, अंथरुणाबरोबर झोप असावी आणि श्रीमंती बरोबर दान असावं. हा जगातला 1 नंबरचा दान धर्मान, राजधर्मान, मोक्ष धर्मान, विभागश, स्त्री धर्मान, भगवत धर्मान, समासव्यास योगता. हा डोळ्याला बांधला. बरोबर आहे ना? दान करणं हा माणसाचा धर्म आहे. संपत्तीतला 10% भाग चांगल्या कामात खर्च झाला पाहिजे तर त्या संपत्तीचा उपयोग आहे, नाही तर काही त्या संपत्तीचा फायदा नाही. देणाराने देत जावे, घेणाराने घेत जावे, एक दिवस घेता घेता देणाराचे हात घ्यावे. संपत्तीतला 10% भाग चांगल्या कामात खर्च व्हावा. भूक लागली एवढी खाणं प्रकृती आहे, भूक लागली याच्यापेक्षा जास्त खाणं विकृती आहे. पण आपल्याला भूक असताना आपल्या ताटातली अर्धी भाकर दुसऱ्याला खाऊ घालणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. आपण आपल्या संस्कृतीला जपा. आपण आपल्या धर्मकार्याला मदत करा. तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे साह्य, घातली या भय नरका जाणे. चांगल्या कामाला प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या. कळलं माझं बोलणं? प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या. चांगलं काम होत असेल तर आपण त्याला मदत केली पाहिजे. त्या सत्कर्माला आपण हातभार लावला पाहिजे. म्हणून सगळ्यांनी या आश्रमाला जपा, महाराजांना जपा. आपल्या हे बघा, साधूला सांभाळणं गृहस्थ आश्रम यांची जबाबदारी आहे. साधू संग मुपासते ही सततम धन्यो गृहस्थ आश्रमा. माझ्या मनाचं काही बोलत नाही, मी जे लिहिलेलं आहे ते सांगतो. साधू समाजाला सांभाळत असतो. साधूनं तप करायचं आणि आशीर्वाद कोणाला द्यायचा? गृहस्थ्यांना. मग गृहस्थ्यांना दिलेल्या आशीर्वादाचा मोबदला म्हणून त्यांनी साधूला सांभाळायचं असतं. धन्यो गृहस्थ आश्रमा असं त्याचा उल्लेख आहे. पुन्हा एकदा सर्वांना या ठिकाणी धन्यवाद. बरोबर 4 वाजले बघा. 1 मिनिटही कमी नाही आणि 1 मिनिटही जास्त नाही. पावसान बदबद पडाव, उघडून जाव, झड लावू,
4:30 वाजले तरी काय म्हणतात तुकाराम महाराज, उरक म्हणतात. आता दुसरं काहीच म्हणत नाही. आपला राजीनामा मागायच्या आत सही करून तयार ठेवावा, हे शहाणपणाचं लक्षण असतं. म्हणून आपला वेळ संपलेला आहे. तुम्हाला जर आवडला असेल तर मी पुन्हा येईन. मी माझंच सांगतोय, मी पुन्हा येईन. थोडे मध्ये दिवस जातील पण मी पुन्हा येईन ना, बरोबर आहे का नाही? जातील मध्ये 2-3 वर्ष पण मी पुन्हा येईन, आहे का नाही? पुन्हा माझी आठवण येणारच आहे. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. आणि या ठिकाणी वाणीला विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. अरे बोलिलेले कुरे वेळे वाकुडे खाली बसा. क्षमा परद महाराज हरे नाही उच्चारेला अधिकार मी आपुला. क्षमा परद महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा, राखा पाया पैकी करा, करा क्षमा पराध, महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम आता उद्याची सेवा या ठिकाणी कीर्तन केसरी हरिभक्तपरायण श्री संजय नाना धोंडगे नाशिक यांचं सुंदर असं कीर्तन होणार आहेत. तरी उद्याही आपण बहुसंख्येने या कीर्तनासाठी उपस्थित राहायचं आहे. आज ज्यांनी आमटी भाकरीचा प्रसाद दिलेला आहे त्यांनाही सर्व गावकऱ्यांना धन्यवाद. आज या ठिकाणी आपला हा धर्मनाथ विजयचा उत्सव चाललेला आहे. आज कीर्तन रूपी सेवा ही 4थ्या दिवसाची आहे. या कार्यक्रमासाठी आपल्याला सर्व भाविक भक्तांनी सहकार्य केलेले आहेत. आणि आज आपण नवनाथ पारायणे काही आपल्याला थोड्याफार ज्या काही अडचणी असतील तर ज्या भाविकांना ते सहकार्य करायचं असेल तर आपण करावं. नवनाथ पारायणासाठी काही आपल्याला ग्रंथ कमी अचानक या ठिकाणी भाविक वाचक मंडळी वाढल्यामुळं ग्रंथ कमी असल्यामुळे आपण ज्यांना ग्रंथ देता येईल त्यांनी ग्रंथ देण्याचा प्रयत्न करावा. या ठिकाणी खुर्च्या अन्नदाना